एका ठिकाणी मनसेचा जो मोर्चा आहे त्याला सुरुवात झालेली आहे। दुसऱ्या ठिकाणी शिवतीर्थ निवासस्थानावरची ही थेट लाईव्ह दृश्य आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्याला दिसत आहेत। मनसे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी, त्यांच्याशी ते संवाद करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी, परिस्थिती नेमकी कशी आहे त्याविषयी जाणून घेण्यासाठी ते पोहोचलेले आहेत। मनसे कार्यकर्त्यांशी बातचीत करण्यासाठी ते पोहोचलेले आहेत। नेमकी त्यांच्या बाबत काय चर्चा केली जाते हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। तो इससे भी करारा जवाब मिलेगा आपके माध्यम से। मैं एक मैसेज क्या है मीरा भाईंदर शहर के लिए जो तकलीफ हो रही है आज, ही महत्त्वाची दृश्य आपण बघतोय ज्या ठिकाणी मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। आपण बघायला गेलं तर खरं तर सकाळी या मोर्चाला सुरुवात होणार होती, मात्र त्यानंतर जी परवानगी पोलिसांनी नाकारली। मनसे कार्यकर्त्यांचं सुद्धा एकच म्हणणं समोर होतं की आम्हाला आंदोलन करायचंय, मोर्चा काढायचा आहे, मात्र पोलिसांनी ती परवानगी नाकारल्यानं सध्या मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत। त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी तुम्ही आला होता। काय नेमकं या भेटीदरम्यान घडलं? आता कार्यकर्त्यांनी सुद्धा साहेबांनी भेट घेतलेली, काय नेमकं साहेब म्हणाले? आम्ही सर्वजण सन्माननीय राजसाहेबांचे आशीर्वाद घ्यायला आलो होतो। केडियाचं ऑफिस फोडलं त्याबद्दल मी म्हातारी कामगार सेनेचा अध्यक्ष असून मला त्याचा अभिमान आहे। तसं सन्माननीय ज्यावेळी राजसाहेबांना भेटलो त्यावेळी राजसाहेब पण आम्हाला तेच बोलले की मराठीवरती कोण नख लावत असेल तर त्याला सोडू नका, मग तो कोणीही असो, त्याला धडा शिकवल्याशिवाय राहू नका। आज मीरा भाईंदर इथे आंदोलन होतं, त्याला परवानगी समोरूनही तिथे मोठ्या संख्येने प्रत्येक मराठीसाठी मराठी माणूस असेल किंवा आपल्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी असतील त्यांची धरपकड सुद्धा गेली होती। धरपकड सुरू आहे। अशात आता या घटनेसाठी सुद्धा मीरा भाईंदरमध्ये माथाडी संघटनेचे पदाधिकारी तुम्ही पोहोचणार आहात। आता हे सर्व झालेलं आहे। साहेबांचा सन्माननीय राजसाहेबांचा आशीर्वाद घेतला। आता आम्ही सर्वजण इकडनं जे 200-300 लोक आहेत ते सर्व तिकडे जमा होतोय। बाकीचे अर्धे लोक रस्त्यात आम्हाला भेटणार आहेत। मला वाटते एक अर्ध्या एक तासामध्ये अजून 4-5 हजार लोक मुंबईतनं मीरा रोडमध्ये पोहोचतील। अनेक पदाधिकाऱ्यांना त्याबद्दल काही सांगितलं की आंदोलन सुरू आहे। अनेक पदाधिकारी सर्वांना माहिती आहे, मराठी माणसांना माहिती आहे। आम्ही तर पक्षाचे पदाधिकारी पोहोचतात, पण ज्या सामान्य लोकांना कळतंय मुंबईमध्ये की मराठीची गळचेपी होते, मराठी माणसाला कुठेतरी पोलिसांकडनं त्रास चालू आहे किंवा जोर जबरदस्ती चालू आहे, त्यावेळी मराठी माणूस पण आता मीरा रोडला मीरा भाईंदरला जायला तयार झाला आहे। साहेबांनी काय आदेश दिले किंवा काही मत व्यक्त केलं का त्या मराठीसाठी जिथे जिथे मराठीवर अन्याय होईल तिथे तिथे महाराष्ट्र सैनिक राजसाहेबांच्या आदेशाची वाट बघत नाही, स्वतःहून पोहोचतो आणि साहेबांनी आदेश दिला तर त्यापेक्षा जास्त लोक पोहोचतात। अनेकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। खरं तर एक व्हिडिओही समोर आलाय ज्याच्यात संतोष जुरी यांना बॅनिक्वेट हॉलमध्ये ठेवण्यात आलंय। पोलिसांना, मनसे सैनिकांना आणि मराठी प्रेमी जनतेला ठेवण्यासाठी जागा मिळत नाहीये। कशा पद्धतीने बघताय हे आंदोलन चिरडण्याचा त्यांचा सर्व जो सरकारचा प्रयत्न आहे तो आम्ही हाणून पाडणार आहे, कारण का मुंबईतनं आता एवढे लोक तिकडे जायला लागले आहेत। मला नाही वाटत की आज दिवसभर पोलीस प्रशासन पण कुठे उभे राहून लोकांना थांबवतील। या आंदोलनामध्ये सहभागी होत असताना साधारणपणे तुमचा प्लॅन ऑफ ऍक्शन नेमकं कसं असणार आहे? कारण तुम्हाला सुद्धा अनेकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। तुमच्यासोबत इतर पक्षांचे लोकही यात सहभागी असतील। हा मोर्चा मराठी माणसासाठी निघणारा मोर्चा आहे। मराठी माणसाची गळचेपी होते आहे म्हणून हा मोर्चा चालला आहे, कारण का ज्या विशिष्ट भाषेतील लोकांनी मोर्चा काढला होता ते त्यांच्या भाषेची ताकद दाखवण्यासाठी काढला होता आणि ते मराठी माणसाला दाबण्यासाठी काढला होता, दबावतंत्रासाठी काढला होता। म्हणून त्यांना महाराष्ट्रामध्ये येऊन जर मराठी माणसाला ताकद दाखवत असाल तर मराठी माणूस कसा आहे सांगायची गरज नाही। आपण शिवछत्रपतींचे वंशज आहेत छत्रपतींचे, त्यामुळे त्यांना एकदा हा दणका दाखवलाच पाहिजे की मराठी माणूस जागा झाला तर काय होते। सरकारमधील मंत्री प्रताप सरनाईक हे ज्या मोर्चात आता सहभागी होऊ लागलेले आहेत, एक प्रकारची गळचेपी मराठी माणसाची आहे म्हणून ते स्वतःच्या मोर्चात सहभागी होऊ लागलेले आहेत, कसं बघताय तुम्ही? मी त्यांचं अभिनंदन करतो। या सगळ्याची दडपशाही मोडून आज आम्ही ठरवल्याप्रमाणे मोर्चा काढलाय आणि जे काय करायचं ते करा पोलिसांनी। पण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होता म्हणून आम्ही परवानगी दिली नाही असं पोलिसांचं म्हणणं होतं। या गोष्टीकडे कसं काय बघता? पोलिसांमुळे आज सकाळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडली होती। दुसरी गोष्ट, आम्ही निवेदन देऊन शांततेने मोर्चा काढणार होतो। जेव्हा व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला त्यांनी परवानगी पण नव्हती घेतली, त्यांना संरक्षण दिलं पोलिसांनी आणि आम्हाला परवानगी नाकारली। मराठीला खाली मान घालावी लागेल असं कार्य हे सरकार करते, ज्याचा निषेध आहे। पण ह्याच्यामुळे खरं तर तेढ निर्माण झालं का या सकाळच्या घटनेमुळे? सकाळच्या पोलिसांच्या भूमिकेमुळेच तेढ निर्माण झाली, अननेसेसरी। साध्या साध्या घरगुती ज्यांचा पक्षीय संबंध काही नाही, मराठी म्हणून आलेल्या त्यांना वाटेल तसं उचलून पिंजऱ्यात टाकलंय। हे भोगावं लागणार सरकारला हे, आणि भोगायला लावणार आम्ही।
तुम्ही बघताय सरकारला भोगावं लागणार आणि हेच आताचं चित्र आहे इकडे. आता मनसे आणि बाकी सर्वसामान्य लोकांनी मोर्चा काढलेला आहे आणि तो मोर्चा आता मोठ्या प्रमाणावर निघालाय. तो मीरा रोड स्टेशन पर्यंत इथून तो निघणार आहे आणि तो पोहोचणार आहे. अशा अनेक लोक इकडे आली आहेत जी खऱ्या अर्थानं मोर्चा आहे. पोलीस आता खऱ्या अर्थानं आता बाजूला उभं राहून खऱ्या अर्थानं मोर्चाचे पाहणी करता दिसत आहेत आणि ते चित्र इकडे आपल्याला पाहायला मिळतंय. आपण बघतो मीरा भाईंदरमध्ये आक्रमक मोर्चा सध्या निघतोय. प्रत्येक मनसैनिक मराठी माणूस रस्त्यावर उतरलेला आहे. दुसरी दृश्य ही महत्वाची आहेत, ज्यानं मराठी भाषेचा अपमान केला, मराठीचा अपमान केला, राज ठाकरे यांना धमकी दिली, त्या सुशील केडियाचं ज्या मनसैनिकांनी ऑफिस फोडलं ते सध्या शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत. अगदी थोड्याच वेळात त्यांचा सत्कार केला जाणार आहे राज ठाकरे यांच्याकडून. त्यानंतर या संदर्भात नेमकी काय माहिती समोर येते बघणं महत्वाचं असेल. देखिए, ऐसा है कि एमएनएस के लोगों ने कानून का मजाक बना के रख लिया है. उनको लगता है कि जो भी सरकार आए, सरकार उनके खिलाफ कोई कार्रवाई करती नहीं, क्योंकि जिस तरह से उसको मारा गया, बेइज्जत किया गया, सारी मीडिया में पूरी दुनिया उसको देख रही थी. मैं उनको बधाई देता हूं, उन्होंने बिल्कुल अच्छा प्रोटेस्ट किया. अब जो एमएनएस प्रोटेस्ट करने जा रही है, मैं समझता हूं ये गैर कानूनी है. इस तरह से बिल्कुल नहीं. सरकार को इस पर ध्यान देना चाहिए. भाई, कौन मराठी का अपमान कौन कर रहा है? मराठी का अपमान करने वालों के साथ जरूर कार्रवाई की जाए, लेकिन मारपीट थोड़ी हो सकती है इस तरह से. कानून में कहीं नहीं है. आज चीफ जस्टिस ऑफ इंडिया आ रहे हैं, अभी वो देखेंगे कि क्या मजाक बना हुआ है मीरा रोड में. इस तरह की हरकतें हो रही हैं. तर आपण बघू शकतो अनेक खरे तर राजकीय नेत्यांकडून या मोर्चाची दखल घेण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून सुद्धा सरकारचा निषेध व्यक्त केला गेलेला आहे. महत्त्वाच्या दोन घडामोडी आपण बघू शकतोय. आक्रमक मोर्चा सध्या मनसैनिकांकडून